नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण। आज आहे श्रावण महिन्यामधला दुसरा सोमवार। आज आता मग मस्तपैकी अशी मी देवपूजा करून घेतले होते। अगोदर अभिषेक वगैरे केले महादेवांचा आणि नंतर असे छानपैकी बेलाचे पानं वाहत होते। गेल्या सोमवारी मला थोडेच पानं भेटले होते बेलाचे, आज छान प्रकारे भेटले आहेत। तर असे छान मस्तपैकी देवपूजा करून घेतले। घर अगदी प्रसन्न झालं। आणि काय असतं ना, मी देवपूजा सकाळी लवकर आवरते, त्याच्यामुळे माझे लेकरं शाळेमध्ये जाताना अगोदर पाठीमागून मी देवपूजा करू अगर न करू त्यांनी देवपूजा करण्याच्या अगोदर पाया पडून जातात। मनाला खूप छान वाटतं। असं वाटतं की कुठंतरी माझी संस्कार लेकरापाशी पोहोचले आहेत देवाविषयी। अशी छानपैकी पूजा करून घेतले होते आणि अभिषेक पण केला होता। आजची शिवमूठ आहे ते म्हणजे तिळाची। खूप छान प्रकारे माझी देवपूजा झाली होती। मनाला पण खूप छान वाटलं होतं। आणि मी शिवमूठ वाहताना एक प्रार्थना असते, तुम्ही करतात का हे? मी हे म्हणते, शिवा शिवा महादेवा माझे शिवमूठ ईश्वरी देवा, माझ्या आईवडिलांना, माझ्या लेकरावांना आणि माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासू सासऱ्यांना सुखी ठेवा, बस एवढी प्रार्थना करते। आणि दुसरी शिवमूठ असते ते म्हणते, शिवा शिवा महादेवा माझ्या कष्टांना यश दे देवा, बस माझी अशी एक प्रार्थना जरूर असते नेहमीसारखीच, दुसरं काहीच नसतं। आणि मोहरी जी असते ती मी 21 नाही तरी 108 वेळा शिवांचे मंत्र म्हणते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी 21 वेळा म्हणून माझे आजचा म्हणजे श्रावण महिन्यामधले उपवासाचा संकल्प असतो। बस दुसरं काय नाही। श्रावण महिन्यामधला सर्वांनी